राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या वेळेस अनेक मित्रांनी आम्हाला कमेंट केली होती तर कोणाक पाड्या म्हशी विक्रीसाठी असतील ना तर आम्हाला व्हिडिओ कळवा. तर मग मित्रांनो आता मी आलो दाजींच्या इकडं त्यांच्याकडं म्हणजे असे एकदम दोन जातो अशा पाड्या विक्रीसाठी येते. तर मग त्या केवढ्याला किंवा त्याची किंमत काय आहे आज प्रत्यक्ष आपण त्यांनी भेट देणार आहे. तर मित्रांनो चला आता भेटू आता प्रत्यक्ष दाजी. तर आता आपण आलोय ह्या दाजीजवळ. राम राम दाजी. राम राम. काय काम झालंय? काय नाही जेवण भरायचं काम झालंय. आणि मी माग म्हणजे ऐकलं होता का तुमच्याकडे दोन पाड्या दिसत ना? आहेत ना चांगलं जातो पाड्याची जातो ना का? आणि ही म्हैस विकते का? मग नाही विकायची त्या दोन पाड्यात ना त्या दोन पाड्या विकायचे. आता म्हैस गावं नाही का? का पण मग आता मग म्हैस गावं नाही आणि मागच्या वेळेस आपण एक म्हैस विकली होती ना. विकली होती ना. तर मग आता जागा तर एकदम स्वच्छ आहे. कारण मित्रांनो पहा म्हशीची खेप करायची म्हशीची सेवा करायची म्हणला तर खरंच पहा एकदम जागा एकदम अशी व्यवस्थित जागा आहे. तर मग त्या पाड्या कशात किंवा किती जात्यात हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे मित्रांनो. तर चला आता प्रत्यक्ष आपण दाजीला भेटणार आहेत आणि मी आता दाजीला भेटलो का आपण तर किती जाती पाड्यात आणि त्याची किंमत काय आहे ह्या व्हिडिओमध्ये आपली पाय भेटणार आहे. तर दाजी आता ह्या ज्या पाड्या तर ह्या पाड्या समजा तुम्हाला विकायची असती तर मग ती लहान विकायची मोठी विकायची दोन्ही पाड्या विकायच्या. मग समजा त्या किती जाती आहे एक दोन जाती आहे हां आणि एक आताची तोड झाली. आता जे झाले आणि एक दोन जाती आहे का? आणि ही जी मोठी पार्टी आहे ही किती जाते म्हणता? ही मोठी पार्टी आणि ती आदत आहे का? आदत. तर मित्रांनो ह्या ज्या दोन पार्टी आहेत ही समोरची पार्टी दिसते ना ही मोठी पार्टी आणि लहान पार्टी. तर मग समजा आता ह्या ज्या तुम्हाला विकायची आहे तर याची साधारणतः किंमत किती आहे काय किंमत असेल? किंमत आता गिरायक आल्यावर सांगू त्यांनी. म्हणजे तुम्हाला आता लगेच सांगायची नाही. लगेच नाही सांगायची पण गिरायक आल्यावर सांगू. तर मित्रांनो आता काय वागले माहिती आहे का दाजींचं असं म्हणणं आहे का म्हणजे तुम्हाला गिरायकाच्या कारण तर सांगायचं आहे. गिरायक तर मित्रांनो ते काय म्हणते ती त्या गिरायकाली जायक गिरायक आणि मग किंमत गिरायक आल्यानंतर त्यांनी सांगितलं जाईल. किंमत का नाही सांगते तुम्ही आता? किंमत आला गिरायक नाराज नको व्हायला इथं आलो बरोबर आहे का नाही. पण मग समजा नाराज नको व्हायला आधी किंमत सांगायची तिथे काय म्हणते तुम्ही माग सांगायचे असं तसं मग स्वतः गिरायक आले ना फरक राहतो थोडासा. आणि गिरायक आल्यानंतर तू आता वस्तू पाहायला भेटत आहे वस्तू पाहायला भेटणार आहे आणि पहाडीची किंमत तुम्ही अशी योग्य सांगणार आहे त्या हा योग्य योग्य त्याला सांगणार आहे ती. तर मित्रांनो एकदम जातोन पार्टी आहे ही जी समोरची पार्टी दिसते ना ही मोठी मावरी पार्टी ही एकदम जातोन आहे आणि ती आता ही जी मोठी पार्टी दिसते ही ह्याच मशीद आहे का? नाही ती मोठी पार्टी दुसऱ्या म्हशीची आणि ह्या म्हशीची ते शेजारची पार्टी. तर दाजींचं असं म्हणणं आहे का किंमत ही गिरायकाच्या कारणं सांगायची म्हणजे ज्याला जे ह्या पार्ट्या घ्यायच्या असतील कोणाला मोठी पार्टी घ्यायची असेल कोणाला लहान पार्टी घ्यायची असेल तर नक्कीच मित्रांनो फोन करा. तर दाजींचा फोन नंबर आहे ना हा समोर जो स्क्रीन नंबर दिसतोय ना हा स्क्रीनवर नंबर दिसतोय ना समोर त्या स्क्रीनवरच्या नंबरवर आपण फोन करू शकतात आणि थेट दाजीशी संपर्क करू शकतात. आपल्याला समोर जो स्क्रीनवर नंबर दिसतो ना ह्या स्क्रीनवरच्या नंबरवर आपण फोन करा. आणि दाजींचा पत्ता जो दिसतोय दाजींचा पत्ता सुद्धा आपण सांगितला. तर दाजींचा पत्ता आहे अकोले तालुक्यातील शेनीत पियरे हे गाव आहे. आणि अधिक संपर्कासाठी माझ्याशी संपर्क करा. दाजी आता पहाड्यात ना थोड्या खराबल्यात हो. नाही आता ते कसं आताच चाललं सोडू दे ना. हां हां आणि रानात चरायला पण कमी होता जरा. राहण्याचं अजून चांगलं चाल आहे निघाला हां त्याच्यामुळं. मग आता तुमचा काय म्हणणं बाबा समजा आता किंमत तर डायरेक्ट सांगायची नाही पण गिरायक जागे आलो किंवा कोणा फोन केलो मगच किंमत सांगायची ना. कोणा फोन केलो नाही तर गिरायक जागे आलो मग किंमत सांगू त्याला. तर चला तर मित्रांनो कोणाला जर या पार्ट्या घ्यायच्या असतील एकदम जातोन पार्ट्या ती कोणाला जर घ्यायच्या असतील तर आपण नक्कीच संपर्क करू शकतात. दाजींचा नंबर स्क्रीनवर दिसतोय. अधिक संपर्कासाठी माझीसुद्धा संपर्क करू शकतात. कदाचित अचानक नेटवर्क कमी असल्यामुळं फोन लागेल किंवा न लागणार पण जर फोन नाही लागला तर पुन्हा करा म्हणजे रात्री रेंज राहते ना जास्तीत चांगली. तर असं मित्रांनो चला समोर ज्या आपल्या स्क्रीनवर पार्ट्या दिसतात ह्या पार्ट्या विक्रीसाठी एकदम जातोन पार्ट्या ती. तर मित्रांनो अशा प्रकारे हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तो चॅनलला सबस्क्राईब करीत चला लाईक करा एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र.